श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसतीये. बऱ्याच ताईंची कमेंट आली होती किंवा बऱ्याच ताई म्हटल्या होत्या की ताई कॅमेऱ्याच्या समोर या, पण सध्या ना माझ्याकडे वेळ नव्हता की प्रॉपरली बसून कॅमेऱ्याच्या समोर बसून व्हिडिओ बनवण्याचा. हे जे मागचे 8-15 दिवस होते ते जे होते ते खूप बिझी गेले होते. त्यामुळे म्हटलं चला आपल्याला अजूनही तसं बसून व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नाहीये. मग आपण घरातलं हे काम करताना स्वयंपाक जो असतो, तुमच्याकडे वेळ असो अथवा नसो, तुम्हाला तो दररोज बनवावाच लागतो. यासाठी माझ्याजवळ वेळ नाहीये, मी करू शकत नाही किंवा माझा मूड नाहीये, हे आपण कधीच म्हणू नाही शकत. कोणतीही वेळ असो, कोणताही काळ असो, स्वयंपाक असा आहे की तो दररोज आपल्याला बनवावाच लागतो. तर म्हटलं चला स्वयंपाक बनवता बनवता कॅमेरा ठेवावा स्टँडला लावून आणि जे शूट होईल ते तुम्हाला दाखवावं. तर आता बघा, मी कोणती व्लॉगर नाहीये किंवा मी व्लॉगिंग करत नाहीये स्पेशली हे, आणि मला ते जमत सुद्धा नाही. मला एडिटिंग जमत नाही किंवा ते म्युझिक वगैरे लावणं, ते असं करणं तसं करणं हे पण जमत नाही. मग साधं सोपं जे शूट झालं ते तुम्हाला जोडून, ज्या क्लिप्स आहेत त्या जोडून फक्त मी तुम्हाला दाखवत आहे. ते पण कशासाठी की बरेच दिवस झालं बाबा चला काही दाखवलेलं नाही, म्हणजे मी तुमच्या समोर आलेली नाहीये, म्हणून म्हटलं चला करावं. आणि माझे मिस्टर जे आहेत ते जवळजवळ आता 10-12 दिवसांसाठी गावाला जाणार होते, दिल्लीला जाणार होते. मग ते म्हटले की आता 10-12 दिवस तर मला बाहेरच खायचं आहे हॉटेलमधलं, त्यामुळे मला हलकं फुलकं जे आहे ते घरातून खाऊन जायचं आहे. तर म्हटलं चला हलकं फुलकं काय असणार आहे, साधा सोपा आपला वरण भात, कांद्याचं वरण आणि भात. माझ्या घरामध्ये कांद्याचं वरण हे सर्वांना अतिशय आवडतं. आणि आम्ही जे आहे म्हणजे माझ्या घरामध्ये स्पेशली जे हॉटेलचे पदार्थ असतात किंवा जे पनीर असतं, जास्त जे आपण बाहेर खायला मिळतात ना ते जे पदार्थ, ते आम्हाला खूप नाही आवडत. स्पेशली जे भाज्यांमध्ये बघा, बऱ्याच जणांना बाहेरच्या भाज्या वगैरे खूप आवडतात, त्याची टेस्ट खूप आवडते, पण आमच्या घरामध्ये तसं नाहीये. आम्हाला साधा सोपा स्वयंपाक आवडतो, वरण भात भाजी पोळी, की ज्याच्यामध्ये खूप मसाले पण नको आहेत आणि हे पावडर ते पावडर ती मिरची पावडर हे असं काही नाही. मी फक्त किंवा आमच्या घरामध्ये सगळेजण स्वयंपाकासाठी जे आपलं लाल तिखट असतं, ज्याला मिरची पावडर म्हटलं जातं, ते पण आम्ही घरीच बनवतो ते, आणि जो आपला काळा मसाला असतो नॉर्मल आपण घरी बनवतो तो, हे दोनच जवळजवळ सगळ्या याच्यामध्ये वापरले जातात. म्हणजे कशामध्ये दोन्हीची गरज असेल तर दोन्ही, कशामध्ये एकाची गरज असेल तर एकाची. बाकी असं काही हे टाका ते टाका, बाहेरची ही पुडी आणा, मसाल्याची ती पुडी आणा, हे टाका, आम्ही असं काही करत नाही. हे साधं सोपं जे आपण म्हणतो ना की गावरान जेवण, त्या पद्धतीने आम्ही जेवतो. आणि नवीन पदार्थ सुद्धा जास्त आमच्याकडे कोणाला आवडत नाहीत. आमच्याकडे ना जास्त खाण्याचा कल जो आहे तो जुन्या याच्याकडे आहे. जसं की बघा, धिरडी असतील, धपाटे असेल, वरण भात भाजी पोळी असेल, गोडमध्ये झालं तर गाठगिळ असेल, किंवा आपली जर पोळी उरली असेल तर पोळीचा कुस्कारा असेल, भात उरलेला असेल तर फोडणीचा भात असेल, हे जे आपण नॉर्मली गावाकडे खातो ना, हे जे पदार्थ आहेत आमच्या घरामध्ये आवडीने खाल्ले जातात. तर असं आहे. आणि आता माझे मिस्टर पण 10-15 दिवसासाठी नाही आहेत, तर त्याच्यासाठी मग आम्ही सध्या दोघीच आहोत. तसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे येणार जाणार खूप आहे, पण सध्या आता या माझे मिस्टर गेलेले आहेत तर 10-12 दिवसात कोणीच नाही आहे माझ्याकडे. आम्ही दोघीच जणी आहोत घरी. तर मग बघू की तुम्हाला जे कुकिंग आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर कांद्याचं वरण बनवण्यासाठी बघा, इथे मी कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. जेव्हा मी कांदा कशामध्ये टाकते तेव्हा मी लसूण टाकत नाही, किंवा मी वरणामध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये लसूण टाकते त्यावेळेला मी कांदा टाकत नाही. आता असं का, ही जी टिप आहे तर ही म्हणतो ना आपल्या आजी पणजीपासून आमच्या घरामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पण बघा ट्राय करून, जेव्हा तुम्ही कांदा आणि लसूण कशामध्ये एकत्र टाकता तर त्याची चव जी आहे ना ती बऱ्याच वेळेला तुम्हाला कळतच नाही की कांद्याची चव आहे याच्यात का लसणाची चव आहे, किंवा बऱ्याच वेळेला ते उग्रट लागतं, म्हणजे टेस्टलेस लागतं. पण जेव्हा तुम्ही फक्त कांद्याचं काहीतरी बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला कांद्याचा फ्लेवर लागेल, किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही फक्त लसणाचं बनवाल तर तेव्हा ते अतिशय खमंग लागेल, लसणाची टेस्ट त्याच्यामध्ये लागेल. म्हणून ना की कांदा लसूण ज्याच्यामध्ये गरज आहे, जसं की आता सांबर वगैरे आपण बनवतो तर त्याच्यामध्ये कांदा लसूण एकत्र टाकलं तरीही चालतं, किंवा बऱ्याचशा अशा भाज्या वगैरे असतील ज्याच्यामध्ये एकत्र टाकायचं. पण जेव्हा तुम्ही कांद्याचं वरण बनवताय तर फक्त त्याच्यामध्ये कांदा टाकून तुम्ही ते वरण बनवून बघा, त्याची चव तुम्हाला वेगळी लागेल. आणि जेव्हा तुमच्या तोंडाला चव वगैरे नसेल, काहीच खावंसं वाटत नसेल, तेव्हा अगदी तुम्ही फक्त लसणाची फोडणी टाकून वरण बनवा बघा, तुमच्या तोंडाला चव येईल आणि ते चविष्ट लागेल. लसणाचा जो फ्लेवर आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये लागेल. तर या पद्धतीने मी इथं फक्त कांद्याचं जे वरण आहे ते बनवत आहे. आणि हे आता दुपारच्या जेवणासाठी बनवत आहे, कारण जेवण झाल्यानंतर मिस्टर तासाभराने निघणार आहेत.
तर अशा पद्धतीने कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, कांदा थोडासा म्हणजे परतू दिला, पूर्ण ब्राऊन पण होऊ नाही दिला, थोडासा हे परतू दिला आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं. कारण टोमॅटो टाकल्यानंतर अजून 5 ते 7 मिनिटं आपल्याला ठेवावं लागणार आहे, कारण टोमॅटो जे आहे ते पूर्ण गाळ व्हावं, मॅश व्हावं. बऱ्याच जणांच्या घरी बघा, आता आपण मैत्रिणींच्या घरी जातो किंवा कुठे जातो तर त्यांच्या घरी जेव्हा वरण वगैरे खातो तर ते टोमॅटो जे आहे ना ते अगदी टचटच तसंच दिसतं आणि ते खाण्यामध्ये पण लागतं. पण मी कशातही, मी भाजीमध्ये असू द्या, कशामध्ये, टोमॅटोची चटणी असू द्या किंवा वरणामध्ये असू द्या, मी जे टोमॅटो आहे ना ते पूर्ण गाळ होऊ देते. माझं टोमॅटो तुम्हाला वरणामध्ये असं कधीच दिसणार नाही, त्याची फोड वगैरे, ते पूर्ण ना गाळ झालेलं असतं बघा. असं मी ते पूर्ण चेक करते आपल्या पळीने की ते पूर्ण गाळ झालेलं आहे का, आणि ते गाळ झालेलं झाल्यानंतर पूर्ण ते मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे आहे लाल तिखट टाकलेलं आहे. मी वरणामध्ये काहीच दुसरं टाकणार नाहीये, सांबर मसाला वगैरे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एवढं आम्ही मसाले वगैरे तसं खात नाही, म्हणजे आवडत नाही. मग टेस्ट याची आहे का त्याची आहे ते काहीच कळत नाही. हे टाका, ते टाका, ते टाका, लाल तिखट टाका. बरेच जण काय करतात की फक्त म्हणजे हळद आणि मिरची टाकून वरण फोडणी देतात, पण आमच्याकडे तसं पण वरण आवडत नाही. आम्ही थोडंसं ना तिखट खाणारी माणसं आहोत. फोडणीची चटणी जी असते ना ती माझ्या घरामध्ये तुम्हाला 12 महिने बघायला मिळेल, किंवा ठेचा जो असतो तो तुम्हाला म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला माझ्या घरामध्ये बघायलाच मिळेल, कारण आम्ही सर्वजण ना तिखट खातो. आणि हे जे तिखट आहे याच्यामध्ये बेडगी मिरची आणि आपली लाल लवंगी मिरची असते ना ती मिक्स आहे, त्याच्यामुळे ना माझ्या भाज्यांना, वरणांना तर्री जी आपण म्हणतो ती पण खूप छान येते, कारण त्याच्यामध्ये बेडगी मिरची असल्या कारणाने. मी तिखट बनवताना काय करते की जेवढा आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लवंगी मिरची, तर त्याच्या समजा 5 किलो लवंगी मिरची घेतली असेल तर 4 किलो जे आहे ते मी बेडगी घेते, म्हणजे 1 किलो कमी ठेवते आणि मग त्याचं जे आहे ते तिखट करून मी आणते. आणि हे जे तुम्ही बघताय तर मी हे वरणामध्ये तूप टाकतेय, कारण आमच्या घरी जे आहे ना तुपाशिवाय आमचं जेवणच नाहीये, म्हणजे सगळ्या याच्यामध्ये तूप पाहिजे. आणि तुम्ही करून बघा, बघा किती छान दिसतंय. जेव्हा तुम्ही वरणामध्ये असं वरतून तूप टाकाल ना तेव्हा त्या वरणाची चव जी आहे ती एवढी अप्रतिम लागेल ना. म्हणजे माझ्याकडे जे पण पाहुणे येतात, माझ्या ज्या पण मैत्रिणी मिळतात ना, खूप दिवस नाही भेटलं किंवा त्या स्वतः फोन करून, प्रांजली तुझं वरण आम्हाला खायचंय, वरण भात खायचंय, कारण तुझं वरण खूप टेस्टी लागतं. आता बघा ही उकळी फुटतानाच तुम्हाला एक टेक्स्चर आपण म्हणतो ना की बघायला मिळत असेल की तूप टाकल्यानंतर वरणाची जी टेस्ट आहे ना ती टेस्टच बदलते. आणि खूप काही टाकल्यापेक्षा फक्त तिखट टाकून जर असं तुम्ही बनवलं तर वरण जे आहे ते अतिशय चविष्ट बनतं. तुमच्या तोंडाची चव जरी गेलेली असेल ना तर ती चव जी आहे ते वापस आणण्यासाठी या पद्धतीचं जे कांद्याचं वरण आहे ना ते एकटंच पुरेसं आहे. हे ते गोष्टी काहीच करण्याची गरज नाही.